नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण किती साधं सरळ सच्चा असावं असं जिवंत उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5चा एक प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये सूरज आपल्या आयुष्यामध्ये घडलेला काही किस्सा निक्की जवळ सांगताना दिसत आहे। तो निक्कीला बोलतोय की माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती, तिला एक सुंदर मुलगा मिळाला आणि ती निघून गेली। मला तिने गोलीगत धोका दिला, त्यानंतर मला खूप राग आला आणि मी काहीतरी करायचं ठरवलं आणि मी व्हिडिओ बनवू लागलो आणि मी एक मोठा स्टार झालो। माझी गाणी सगळीकडे वाजायला लागली, मी लोकांच्या मनावर राज्य केलं आणि माझे डायलॉग फेमस झाले। त्यानंतर निक्की बोलते की तू तिला कधी बघितलेस का? तर सूरज बोलतोय की नाही। त्यानंतर निक्की तिला विचारते की तिचं नाव काय होतं? तर सूरज बोलतोय नाही सांगायचं, कारण ती तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि आता ते बघून मला खूप छान वाटतंय। मित्रांनो, सूरज हा सच्चा सरळ साधा आहे, त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय। तो नॉमिनेशनमध्ये जरी आला तर वोटिंग ट्रेंडमध्ये तो नेहमी 1 नंबरवरच आपल्याला दिसतो। म्हणजेच काय मित्रांनो, सूरजवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि त्याला सपोर्टही करतात। मित्रांनो, बिग बॉसच्या घरात येण्याआधी सूरजला लोक काहीही बोलायची, पण बिग बॉसच्या घरामध्ये आल्यावर तो कसा आहे हे समजल्यानंतर त्याची फॅन फॉलोईंग सुद्धा वाढलेली आहे आणि लोक त्याला खूप सपोर्ट करताना दिसतात। तर मित्रांनो, सूरजच्या आयुष्यातील किस्सा तो आपल्याला घरामध्ये सांगताना दिसला। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे सूरजबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।